पाठकणा मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. खांदे, कोपर, शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले आहेत. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 15 ते 20 आवर्तन आपापल्या क्षमतेने. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इंटिलेशन. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक आणि कपालभातीला सुरुवात. कृती थांबवायची. कपालभाती नंतर आलेली श्वास विरहित अवस्था, त्यानंतर सहज सुरू होणाऱ्या श्वासाकडे लक्ष. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट, अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श, प्राणस्पंदनांचा अनुभव. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार, सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. काही क्षण शांत. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया आणि एकत्रित प्रार्थना. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचंय. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण भक्तिभाव लीनभाव. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. श्वास घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्त मोडून. नेत्र स्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे हलवू. दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. दोन्ही पाय समोर, दोन्ही हात समोर आणि आता एकत्रित दोन्ही हातापायांच्या बोटांना आपल्याला स्ट्रेच द्यायचंय, ताण द्यायचाय. जास्तीत जास्त ताण. रिलॅक्स. 2 दिवसाच्या गॅपने आपण सुरुवात करतोय. पुन्हा एकदा ताण, जास्तीत जास्त ताण, स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच, रिलॅक्स. अजून एकदा करूया. जास्तीत जास्त ताण, रिलॅक्स.
दोन्ही हातांची तळवे समोर आहेत, पायाचे तळवे समोर आहेत. श्वास घेत दोन्ही पायाचे अँकल पासून आपल्याला स्वतःकडे खेचून घ्यायचे. आधी स्वतःकडे खेचून घ्या श्वास घेत आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, 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 श्वास सोडत खाली. आता दोन्ही पावलं जुळलेली आहेत, हात समोर आहेत आणि आपल्याला हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आहेत. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट आणि आपल्याला नेक रोटेशन, मनगटातून आपल्या मुठींचं रोटेशन आणि त्याचबरोबर पावलांचं रोटेशन, असं आपल्याला तिन्ही एकत्र करायचं आहे. सुरुवातीला पावलं, हाताची मुठ आणि मान खाली जाईल. आपली हनुवटी गळ्याकडे असेल आणि आता सुरुवात करूया एकत्रित हात, पाय आणि नेक क्लॉकवाईज रोटेशन. सुरुवात करूया उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अजून एकदा उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं आहे आणि अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. लास्ट नाव डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं आहे. मान सरळ, हात खाली आणि विश्रांती. दोन्ही हातापायांमध्ये अंतर घ्यायचंय आणि विश्रांती. आणि करूया मेरू वक्रदंडासन. सोपी कृती आहे, एकदा बघून घ्या हवं असेल तर. दोन्ही पाय जोडलेले आहेत. उजवा पाय फोल्ड करायचा, जसं आपण जानुशिरासन करतो त्याप्रमाणे. दोन्ही हात डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत पुढे झुकायचं. श्वास घेत वर आणि श्वास सोडत उजव्या बाजूने मागे वळून कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न. पुन्हा श्वास घेत वर. ही कृती आपण थोडीशी डायनामिक करणार आहोत. सुरुवात करूया. पाय फोल्ड केलाय, उजवा पाय असं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय. दोन्ही हात आपले मांडीवर असतील. डाव्या पायाच्या एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत पुढे झुकायचंय. श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडून खाली, कपाळ जमिनी. श्वास घेत वर, बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत गुडघ्यावर. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे. असं थोडस डायनामिक सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6. बरोबर. उजवा पाय सरळ करायचा, डावा पाय सरळ करायचा. आपण करतो मेरू दंड वक्रासन. म्हणजे आपल्या पाठकण्याला आपण एकाच वेळेला बेंड अँड स्ट्रेच करतोय, बेंड करतोय, ट्विस्ट करतोय. पुन्हा दोन्ही हात आता उजव्या पायाच्या मांडीवर असतील. श्वास घेत थोडस मागे, श्वास सोडत पुढे. 1. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे खाली. 2 3 4 5 6 7 8 9 10. वेळा झाल्यावर थांबवायचे. पुन्हा दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्यायचंय. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. उजवा हात उजव्या पावलाकडे असेल, अंगठा पकडायचा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. थोडस स्ट्रेच द्यायचंय. 1 2 बरोबर. 3 4 5 6 7 8 बरोबर. 9 10.
10 वेळा झाल्यावर पायांमधलं अंतर कमी करायचंय. विश्राम. तर बटरफ्लाय करून घेऊया. पावलं जुळून घ्यायची. हाताची पकड पावलांच्या खाली. थोडीशी जलद हालचाल करणार आहोत. सुरुवात करूया. सुरुवातीला आपण थोडीशी पटापट कृती करायची. जलद हालचाल. 2 दिवसाच्या गॅप नंतर थोडस बॉडी रिजिड होते. हळूहळू प्रति थांबवायची आणि आता हळूहळू करायचंय. पायाची पकड पुन्हा घट्ट करायची. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 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 आता पाय थोडेसे पुढे घ्यायचे. पावलं थोडीशी पुढे घ्या आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. थोडस मागे झुकायचं आणि श्वास सोडत पुढे. कपाळ पावलांना लावण्याचा प्रयत्न. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. थोडीशी जलद हालचाल. कपाळ जरी पावलांना नाही लागलं हरकत नाहीये, पण आपल्याला थोडीशी जलद हालचाल करायची. श्वासाशी आधारित. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 4. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 5. प्रति थांबवायचे. 5 वेळा झाल्यावर पावलं पुन्हा स्वतःकडे शरीराकडे खेचून घ्यायचे. दोन्ही हात मागे न्यायचे आणि थोडस सीटचा भाग वर उचलायचा आणि मान मागे सैल सोडून द्यायची. विश्रांती. दोन्ही पाय समोर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैल करून विश्रांती. करणार आहोत वृषभासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहे. डावा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या गुडघ्याला लावून घ्यायचं. डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याला. बरोबर. उजवा गुडघा जो सरळ आहे, आपण ज्याप्रमाणे उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे आपल्याला तो फोल्ड करायचा. जसं आपण उपडी मांडी घालतो त्याप्रमाणे. हा, बरोबर. दोन्ही पावलं एका सरळ रेषेमध्ये येतील. दोन्ही हात गुडघ्यांवर. पाठकणा मान सरळ. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या संपूर्ण शरीराच्या आकृतीबंधाकडे घेऊन जायचंय. उजवा पाय जो आपण फोल्ड केलाय तिथे आलेला स्ट्रेच त्याकडे लक्ष. गुडघ्यापासून थाय मसल्सला मांडीच्या इथे जो ताण आलेला आहे त्याकडे लक्ष. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. खांद्यातनं हात सरळ करा. बरोबर. आणि डोक्याच्या दिशेने वर दोन्ही हात जोडलेले. हा, बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं डाव्या साईडने पुढे झुकायचंय. डाव्या साईडने पुढे झुका. नमन मुद्रा करायची. नमन मुद्रा. हा, बघा जोडलेले हात कपाळ जमिनीवर लागतंय का. आणि इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न. जाणीव श्वासाची. कुठेही ब्रीदिंग होल्ड करायची नाहीये. आपापल्या क्षमतेने इथे थांबायचंय. 1 2 3 4 5 4 3 2 1. उलटचाल करूया. आधी कपाळ वर येऊ दे, मग जोडलेले हात आणि हळूहळू कमरेतनं सर. बरोबर. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात खाली येऊ दे गुडघ्यांवर. आणि आता उजवा पाय सरळ करायचा, मग डावा पाय. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले. हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या इथे लावून घ्यायचं आणि मागून डावा पाय फोल्ड करून घ्यायचा. दोन्ही हात गुडघ्यांवर. पाठकणा मान सरळ. डोळे अलगद मिटलेले.
आता पुन्हा एकदा डाव्या पायाकडे आपली जाळी घेऊन जायची. मांडीपासून ते गुडघ्यापर्यंत संपूर्ण पाय स्ट्रेच झालेला आहे. तिथले स्नायू त्याकडे लक्ष. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. दोन्ही हात सरळ वर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या साईडने पुढे झुकायला सुरुवात करायची. जोडलेले हात कपाळ जमिनीवर लावण्याचा प्रयत्न. संपूर्ण नतमस्तक लीन भाव भक्तिभाव आपण केलेली आहे. नमन मुद्रा. जाणीव श्वासाची. लक्ष आपल्या श्वासाकडे. एक श्वास घ्यायचा आहे. संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. आणि आता सावकाश उलटचाल करूया. कपाळ सुरुवातीला वर येईल. मग जोडलेले हात आणि हळूहळू कमरेतनं सरळ. बरोबर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत दोन्ही हात खाली गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटलेले. आणि सुरुवातीला आपण डावा पाय सरळ करूया डोळे उघडून आणि मग उजवा. विश्रांती. मान मागे सैल सोडून विश्रांती. प्रयत्न करूया. पद्मासन अर्ध पद्मासन किंवा साधी मान. पाठकाणा मान सरळ करून घेऊया. आधी शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर. हाताचे तळवे सिलिंगकडे आहे. हात फोल्ड करून घेऊया. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्यायचे आणि श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. एक. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. दोन. तीन. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्यायचे आणि आता श्वास घेत मागे. श्वास सोडत पुढे. एक. दोन. तीन. बरोबर. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे बंद. तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. आणि करणार आहोत आज पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्यायचे. बघा अशी जोडून घ्यायचे हात. हाताची जी कोपरं आहे ही जमिनीला समांतर असतील. पाठकाणा मान सरळ. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. आणि आता जोडलेले हातांमध्ये थोडासा प्रेशर द्यायचंय. थोडासा दाब आणायचाय आणि त्या दाबातूनच आपल्याला जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करायची आहे. हनुवटी, नाक आणि कपाळ असं करत करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. बरोबर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. थोडेसे हात मागे न्या कानाच्या. म्हणजे अजून त्याला आपल्या पाठकणाला एक खेच मिळतो. एक हलकस स्मित हास्य. आपण केलेलं आहे पर्वतासन. आपल्या पाठकण्याला उभ्या कक्षेमध्ये एक खेच मिळतोय. छातीच्या भागांमध्ये खेच मिळतोय. साईडचे जे आपले वायुकोश आहेत ते मोकळे होतात. श्वसन मार्ग आपला सुधारतो. आळस झटकवून टाकणार, उत्साह निर्माण करणार असं आपण केलंय पर्वतासन. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. आणि आता इथे आपल्याला थोडा वेळ एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करायचंय आहे. तो श्वास सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्या. छान. उलटचाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक, हनुवटी असे करत पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटलेले आणि विश्रांती. तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. आपण जी कृती केली त्या कृतीचा संपूर्ण आपल्या शरीरामध्ये पाठकण्यामध्ये जो काही बदल झाला किंचितसा
त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि हळूहळू एकेका पायाने पद्मासन अर्ध पद्मासन आपण जे घातलंय ते सोडून द्यायचंय आणि एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये यायचंय. सावकाश एका कुशीला वळायचंय. शयन स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पाय मध्यांतर, हातांमध्यांतर, विश्रांती. आता दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला एकत्रित स्टेप बाय स्टेप, डिग्री बाय डिग्री वरती उचलून घ्यायचे. ज्यांना पोटाची दुखणी आहेत, ऑपरेशन झालेलं आहे, त्यांनी ही कृती करू नका. त्यांनी सायकलिंग करायला हरकत नाहीये. आता बाकीच्यांनी दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 30 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचे आणि तिथे थांबायचंय. 1 2 3 4 5. 40 अंशापर्यंत वर आणि तिथे थांबायचंय. 1 2 3 4 5. 50 अंशापर्यंत वर आणि थांबायचंय. 1 2 3 4 5. 60 अंशापर्यंत वर आणि होल्ड. 1 2 3 4 5. 70 अंशापर्यंत वर आणि होल्ड. 1 2 3 4 5. 80 डिग्री वर, 80 अंशापर्यंत वर आणि होल्ड. 1 2 3 4 5. 90 डिग्री वर आणि थांबायचंय. 1 2 3 4 5. बरोबर. श्वास चालूच ठेवायचा आहे, तो रोखून नाही धरायचा आपल्याला. आणि आता पाय आपल्याला एकत्रित रोटेशन करायचं आहे क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. सुरुवात करूया. 1 रोटेशन, 2 टाका जास्तीत जास्त खाली जाऊ, 3 डावीकडून उजवीकडे अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. पुन्हा 90 डिग्री वर आणि सावकाश नियंत्रित जमिनीवर. दोन्ही पाय हळूहळू जमिनीवर. विश्रांती. ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. आपल्या कोर मसल्सला जो स्ट्रेच ताण येतो त्यामुळे वेट लॉस व्हायला मदत होते. अतिरिक्त जो मेद असतो तो कमी होण्यास मदत होते. दोन्ही पाय मध्यांतर, विश्रांती. आता जो पोटावर आलेला आपला दाब आहे तो आपल्याला थोडासा रिलीज करायचा आहे. त्यासाठी आपण करणार आहोत पवनमुक्तासन क्रिया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. उजवा पाय फोल्ड करायचा आणि त्याला आपल्या हाताचा विळखा. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून उजव्या पायाला आपल्या हाताचा विळखा घालायचा. बरोबर. आणि आता डावा पाय 90 डिग्री वर उचलून घ्यायचा. हा. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत पाय फोल्ड करा. श्वास घेत सरळ, श्वास सोडत फोल्ड. 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 बरोबर. डावा पाय पुन्हा एकदा 90 अंशापर्यंत वर घेऊन यायचा आणि हळूहळू जमिनीवर. जमीन. उजव्या पायाचा हाताचा विळखा जो आहे हा सोडून द्यायचा. पाय हवेत सरळ करायचा आणि नियंत्रित जमिनीवर. तीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय 30 अंशापर्यंत वर घ्यायचा आणि तो फोल्ड करायचा. फोल्ड केलेल्या पायाला आपल्या हाताचा विळखा घालूया. उजवा पाय 90 अंशापर्यंत वर घेऊन यायचा आहे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत फोल्ड. श्वास घेत सरळ. 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 90 डिग्री वर आलेला आहे उजवा पाय. आणि आता हळूहळू उजवा पाय
पूर्णपणे जमिनीवर येईल. डावा पायाचा विळखा सोडून द्यायचा आहे, हवेत सरळ करायचा आणि नियंत्रित जमीन. थोडा वेळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर, विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत उत्तान भद्रासन. सोपं आहे. जसं आपण बटरफ्लाय करतो त्याप्रमाणे आता आपल्या पायाची स्थिती घ्या. जसं आपण बटरफ्लाय करतो बैठक स्थितीमध्ये. हा बरोबर. जोडलेले हात, आता दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि जोडलेले हात आपल्या छातीवर. आता जसं आपण मगाशी पर्वतासन केलं बैठक स्थितीमध्ये, आपल्याला तशीच कृती करायची आहे. जोडलेले हात हळूहळू हनुवटी, नाक आणि कपाळ करत डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि पूर्णपणे जमिनीवर टेकू दे जोडलेले हात. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. पुन्हा एकदा बघा, आपल्या थाय मसल पासून गुडघ्यापर्यंत दोन्ही पायांना स्ट्रेच आलेला आहे. पाठकणाला सुद्धा स्ट्रेच आहे. त्याकडे लक्ष, मान आपली मध्यभागी आहे. आपण केलंय उत्तान भद्रासन. 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची करूया. जसे जसे आपण हात डोक्याच्या दिशेने खेचतो तसे तसे आपले गुडघे जमिनीच्या दिशेने जातात. आता त्याचा अनुभव घ्यायला सुरुवात करायची आहे. दीर्घ श्वसनासाठी आहे तो श्वास सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. थोडा वेळ थांबा. संत गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. कम्प्लिटली विदाउट. श्वास घेताना आणि सोडताना आपल्या पाठकण्याच्या इथे होणारी हालचाल, आपल्या थाय मसल्सच्या इथे होणारी हालचाल, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. दुसरा वर्तन करूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून द्यायचा आहे. घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. लास्ट राउंड. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. कम्प्लिटली विदाउट. आणि आता उलट चाल. एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटी करत पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. आता पायांमध्ये अंतर, विश्रांती. डोळे अलगद मिटलेले. पूर्णपणे आपले थाय मसल्स, आपल्या मांड्यांचा भाग जो ताणला गेला होता त्याकडे लक्ष घेऊन जायचंय. आता दोन्ही पाय जोडलेले आहेत. आपण करणार आहोत रोलिंग. एकदा बघून घ्या रोलिंग कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत उचलायचे आणि ते फोल्ड करायचे. फोल्ड केलेल्या पायांना आपल्या हातांचा विळखा घालायचा. आपल्याला हे सगळं आता पुढे आपल्याला ऍडव्हान्स आसन बघायचे, विपरीत करणी मुद्रा, सर्वांगासन. तर त्यासाठी हे रोलिंग आपल्याला खूप मदत म्हणजे हेल्पिंग होईल. तर आधी बघून घ्या. आपण हे असं आपल्या शरीराचं गाठोडं करायचं आणि आपल्याला शयन स्थितीमधून आपल्याला उठून बसायचंय. थोडासा पायाला खेच द्यायचा आणि उठायचं आणि पुन्हा शयन स्थितीमध्ये जायचं. असं या प्रकारे आपल्याला हे एक रोलिंग करायचं. हा एक प्रकार आहे. आणि त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे एकदा उजवीकडे आणि डावीकडे असं रोलिंग करायचं. आता ज्यांना पोटाची दुखणी आहे, हर्नियासारखा त्रास आहे, अपेंडिक्स वगैरे आहे, त्याचबरोबर स्पॉन्डिलिसिस आहे, त्याही रोलिंग करणं टाळायचं आहे. बाकीच्याही आता आपण सुरुवात करूया. आपले पाय फोल्ड करायचे आणि आपल्या पायांना आपल्या हाताचा विळखा घालायचा आहे. हा, एका हातांची बोटं एकमेकांमध्ये घेऊन आणि आता थोडेसे पाय आपल्याकडे खेचून घ्यायचे. जोडलेले आपण जे पाय फोल्ड केलेले आहेत ते दोन्ही गुडघे थोडेसे आपल्याकडे खेचायचे आणि मग उठून बसायचं. बरोबर. 1 2 3. थोडस तवड्याचा भाग म्हणजे टाका थोडेसे वर करून घ्यायचा प्रयत्न करा. 3 उठून बसताना. ठीक आहे. जर कमरेमध्ये लचक वगैरे भरत असेल
तर नाही केलं तरी चालेल. ठीक आहे, जमिनीवर यायचं पुन्हा एकदा. आणि आता थोडस साईडवर आपण करूया, साईडवर करूया. तसेच पाय करा पुन्हा, पाय फोल्ड करा. आणि आता एकदा उजवीकडे कपाळ जमिनीला लावायचंय, मध्यभागी यायचं आणि मग डावीकडे. थोडस आपलं शरीराचं गाठोडं एकदा उजवीकडे आणि डावीकडे गोल फिरून घ्यायचं रोलिंग प्रमाणे. बघा पाठकण्याला आपला एक मृदू मसाज मिळतो. हळूहळू एकदा उजवीकडे डावीकडे 2 ते 3 वेळेला आपापल्या क्षमतेने कृती करायची, अगदी सावकाश. आणि मध्यभागी यायचं, हाताचा रेखा सोडून द्यायचा, दोन्ही पाय सरळ करायचे आणि नियंत्रित जमिनीवर विश्रांत. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांत. आणि सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती, एका गालावर पडून विश्रांती. दोन्ही हातापायांमध्ये अंतर, अगदी सावकाश. आज आपण करणार आहोत अर्ध धनुरासन. सोपी कृती आहे, सूचनेप्रमाणे केल्यावर आपल्याला ते कठीण नाही वाटणार. दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आणि आता उजवा पाय फोल्ड करायचा आहे. उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडायचा, म्हणजे अँकल पकडायचा आहे. उजवा पाय फोल्ड केलाय, उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडलेला आहे. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या, सरळ. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. आणि आता उजवा पाय जो फोल्ड केला त्याची जी मांडी आहे ती थोडीशी वर उचला. आणि त्यानंतर आपलं कपाळ, छातीचा भाग वर उचलायचा आहे. डावा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर असेल. हा बर. नजर जी आहे ही समोर एका बिंदूकडे स्थिर करायची, जाणीव श्वासाची. थोडासा उजवा पायाची जी मांडी आहे ती थोडीशी अजून लांब घेण्याचा प्रयत्न करायचा, थोडीशी खेचायची आहे. आपण केलेला आहे अर्ध धनुरासन. डावा पाय आपला जमिनीवर सरळ आहे, जाणीव श्वासाची. सावकाश उलट चाल. डावा हात जमिनीवर, कपाळ जमिनीवर, उजवा पाय सरळ करायचा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. थोडा वेळ विश्रांती घेऊया एका गालावर पडून. नकळत आपण श्वास रोखून धरतो त्यामुळे दम लागतो, पण असं न करताना कुठेही आपल्याला श्वास रोखून धरायचा नाहीये. जाणीवपूर्वक त्याची जाणीव असणं महत्वाचं आहे. आता विरुद्ध बाजूने कृती करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. डावा पाय फोल्ड करायचा आहे आणि डाव्या हाताने डाव्या पायाचा गोटा पकडायचा आहे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. डावी मांडी थोडीशी वर उचलून घ्यायची जमिनीपासून. आपोआप आपलं कपाळ वर उचललं जातं आणि उजवा हात सुद्धा जमिनीपासून वर उचलून घ्यायचा आहे. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे असेल, जाणीव श्वासाची. आपण केलेलं आहे अर्ध धनुरासन. पूर्ण धनुरासनची ही बेसिक तयारी आहे. आपल्या क्षमतेने ते थांबायचं, जाणीव श्वासाची. सावकाश उजवा हात जमिनीवर, कपाळ जमिनीवर. उजवा हात खाली, डावा पाय सरळ आणि पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. धनुरासन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या पाठकड्याला एक खेच मिळतो, ताण मिळतो. म्हणून आपण, आणि त्याचबरोबर पोटावर सुद्धा आपल्या दाब असतो, छातीवर दाब असतो. म्हणून धनुरासन केल्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्यायची, जेणेकरून हा ताण आणि दाब आपला रिलीज होतो. एका कुशीला वळायचंय.
बैठक स्थितीमध्ये यायचं अगदी सावकाश. आणि मग दंड स्थिती. आणि विश्राम. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये हात एका हाताने उचला तर मनगट पकडायचं, मान मागे सैल सोडून विश्राम. आणि करूया कटी चक्रासन. दोन्ही पायांमध्ये दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर, दोन्ही हात खांद्यातनं सरळ. डावा हात समोरून उजव्या खांद्यावर असेल, उजवा हात मागे डाव्या कमरेवर. बरोबर. आणि आता उजव्या साईडने मागे वळायचंय, मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. मध्यभागी दोन्ही हात खांद्यातनं सरळ, उजवा हात समोर डाव्या खांद्यावर असेल, डावा हात मागे उजव्या कमरेवर, डाव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. पुन्हा मध्यभागी आणि थोडीशी जलद हालचाल करूया. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मध्यभागी दोन्ही हात खाली, विश्राम. आणि आता आपण करणार आहोत वीरासन. सोपं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, दोन्ही पायांमध्ये अंतर. आणि आता उजव्या पायाचा जो पाऊल आहे, उजव्या पायाचं ते उजव्या दिशेला जाईल. उजव्या पायाचं पाऊल उजव्या दिशेला. हा बरोबर. डाव्या पायाचं पाऊल समोर आहे, सरळ आहे. हा बरोबर. आणि आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. आणि उजवं पाऊल जे आता आपण उजव्या दिशेला नेलंय, तो उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा. हा बरोबर बरोबर. आणि आता उजव्या बाजूला वळायचंय, उजव्या बाजूला वळायचे, दोन्ही हात खांद्यातनं सरळ. बरोबर. आणि आता ते डोक्याच्या दिशेने वर न्या, जोडलेल्या स्थितीमध्ये. बरोबर. नमस्कार स्थितीमध्ये. आणि थोडासा बॅकवर्ड बेंड घ्या, नजर आपली जोडलेल्या हाताकडे. पूर्णपणे पोटाच्या इथे स्ट्रेच होतोय, पाठकण्याला आपला दाब आलेला आहे, गुडघ्याच्या इथे प्रेशर आहे, त्याकडे लक्ष. बरोबर. उलट चाल करूया. दोन्ही हात पुन्हा खांद्यातनं सरळ, मध्यभागी यायचंय, उजवा पाय सरळ करायचा, मध्यभागी यायचंय, दोन्ही हात खाली, थोड्या वेळ विश्रांती. दोन्ही पायांमधलं अंतर कमी करून थोडा वेळ विश्रांती. आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. आणि आता डाव्या पावलाचं जे डाव्या पायाचं पाऊल जे आहे हे डाव्या दिशेला जाईल, उजव्या पायाचं पाऊल समोर आहे. दोन्ही हात आधी खांद्यातनं सरळ करा, मग डावा पाय फोल्ड करा आणि मग डाव्या दिशेला वळा. सरळ जे आपले हात आहेत ते डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही दंडाचा स्पर्श दोन्ही कानाला होत. आणि आता बॅकवर्ड बेंड, थोडस मागे झुकायचंय, नजर आपली जोडलेल्या हातांमध्ये, जाणीव श्वासाची. आता डाव्या गुडघ्याला प्रेशर आलेलं आहे, त्याकडे लक्ष. छान. बरोबर. उलट चाल, मान मध्यभागी, दोन्ही हात खांद्यातनं सरळ, मध्यभागी यायचंय, पाय सरळ, हात खाली, दोन्ही पायांमधलं अंतर कमी आणि विश्रांती. आणि करूया नी रोटेशन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. नी रोटेशन करण्यासाठी वेगळ्या प्रकारे करूया. दोन्ही हात आता गुडघ्यांवर,
दोन्ही गुडघे समोरून जॉईन करून घ्या, थोडेसे पुढे घ्या आणि समोरून जॉईन करा. बरोबर. आणि आता 1 2 पुढून मान, 3 4 5. पुन्हा दोन्ही गुडघे आता समोर आहेत. आता थोडेसे मागे ढकलायचे, थोडेसे मागे ढकलायचे आणि आता मागून पुढे. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झाल्या कृती थांबवायची, सरळ व्हायचं आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं. प्राणायामासाठी स्थिती घ्यायची. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मान. हात गुडघ्यांवर, पाठकणा सरळ, थोडासा सीटचा भाग मागे ढकलायचा आणि सरळ व्हायचं. डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. खांदे कोपर शिथिल. करणार आहोत 10 आवर्तन कपालभाती, श्वसन मार्ग शुद्धी. फक्त 10 आवर्तन करायचे, डोळे अलगद मिटलेले. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये स्ट्रोक आणि कपालभातीला सुरुवात. कृती थांबवायची. श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. आणि करूया 3 आवर्तन संपूर्ण विभागीय श्वसन, योगिक श्वसन. त्याच्या आधी आपण प्राणायामाचा श्लोक बोलूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. प्राणायामाचा श्लोक मी बोलते. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत्प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश प्रज्ञांच विदेहि नैति. प्राणशक्तीला मनोमन वंदन. डोळे अलगद मिटलेले आहेतच. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेमध्ये. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. खांदे कोपर शिथिल. दोन्ही हातांची कोपरे शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेमध्ये आहेत. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. दोन्ही हातांची बाकीची 3ही बोटं अगदी शिथिल आहेत. चेहरा शांत आहे. पाठकणा मान सरळ आहे. कपाळावर कोणतीही आटी नाहीये. आणि करणार आहोत 3 आवर्तन संपूर्ण योगिक श्वसन. आहे तो श्वास सोडून घ्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचित बाहेर येत आहे. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण होत आहे आणि आपले खांदे कानाच्या दिशेने जात आहेत. किंचित थांबून घेतलेला श्वास सोडून देताना अकार उकार मकार एकत्रित सुरुवात करूया. दुसरे आवर्तन. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित करूया. तिसरं शेवटचं आवर्तन करण्याकरिता पुन्हा एकदा आपण सहज खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित.
रिलॅक्स करूया. अनुलोम विलोम प्राणायामाची 5 आवर्तन. उजव्या हाताची अंगुली मुद्रा. डाव्या हाताची आपण ज्ञान मुद्रा केलेलीच आहे. उजवी नाकपुडी बंद. डोळे अलगद मिटलेली. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. एक आवर्तन झालं. दुसरं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. तिसरं आवर्तन करूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. चौथं आणि 5वं आवर्तन हे आपण आपल्या मनाने करणार आहोत, सूचनेशिवाय. सुरुवात करायची आहे. आवर्तन झाल्यावर हात गुडघ्यांवर येतील. सुरुवात करूया. दोन आवर्तन कंप्लीट झाली. डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपण जी ज्ञान मुद्रा केली आहे त्याकडे घेऊन जायची आहे. तिथे होत असलेला रक्तप्रवाह त्याकडे आपले लक्ष केंद्रित करून घ्यायचं आहे. आपलं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे आणि त्यातून जी स्पंदने निर्माण होत आहेत, जी व्हायब्रेशन निर्माण होत आहेत, त्याकडे आपलं मन केंद्रित करून घेण्याचा प्रयत्न. प्राणस्पंदनांचा अनुभव. आणि या प्राणस्पंदनामधूनच आपण 3 आवर्तन भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. आहे तो श्वास सोडून देऊया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. एक खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दुसऱ्या आवर्तनासाठी पुन्हा एकदा आपण खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि रेचक करताना दातावर दात लावून भ्रमर गुंजन.
लास्ट राउंड. एक खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. कम्प्लिटली विदाउट, एकदम शांत आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक करणे पद्मासन अर्ध पद्मासन ती सोडून द्यायची आहे आणि एका कुशीला घेऊन शवासनासाठी स्थिती घ्यायची. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, हातांमध्ये अंतर घ्यायचंय आणि आपण करणार आहोत शवासन. पाठीवर पडून विश्रांती. संपूर्ण शरीर अलगदपणे जमिनीवर झोपून द्यायचं आहे. विश्रांती स्थितीमध्ये आपल्या पाठकणाला जमिनीचा जो स्पर्श होतोय आणि आपल्याला खूप छान सुखावह वाटतंय. आपण जी दिवसभर धावपळ केलेली आहे त्या धावपळीसाठी ही एक छोटीशी विश्रांती शरीर मनाला विश्रांती शांती देणारं आनंद देणारं असं हे चैतन्यासन आपण करतोय शवासन. आपल्याला आदर्श स्थिती माहिती आहे शवासनाची. दोन्ही हातापायांमध्ये अंतर आहे, मान आपले डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी आहे आणि डोळे अलगद मिटलेले आहेत. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहायला सुरुवात करूया आणि सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोट, तळवाटाच बोटा पोटऱ्या गुडघा मांडी, संपूर्ण माझा उजवा पाय डावा पाय तिथले स्नायू मी शिथिल करून घेत आहे आणि याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे घेऊन जायची आहे. माझ्या दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात मळहात मनगट पोटवर दंड खांदा शिथिल झालेला आहे. संपूर्ण माझा उजवा हात आणि डावा हात शिथिल झालेला आहे याची मला मनोमन जाणीव होत आहे. लक्ष आपल्या सीटच्या भागाकडे, पाठकण्याकडे, कमरेच्या भागाकडे. ते तीनही भाग जमिनीवर अलगदपणे पहुडलेले आहेत. तिथले सगळे स्नायू पाठकण्यांमध्ये 33 मणके शिथिल झालेले आहेत आणि याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव माझी उदर भागाकडे, उग्र भागाकडे आणि गळ्याकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, छातीचा गरगड्या, छातीचा पिंजरा, तिथला सगळा भाग शिथिल झालेला आहे. माझ्या गळ्यातील सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत आणि याची मला मनोमन जाणीव होत आहे. लक्ष आपल्या चेहऱ्याकडे. चेहरा अगदी शांत आहे, डोळे अलगद मिटलेले आहेत. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैल असलेली जीभ, जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, केस आणि टाळूचा भाग शिथिल झालेला आहे याची मला मनोमन जाणीव होत आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर देहधारणेने मी शिथिल केलेलं आहे, रिलॅक्स केलेलं आहे. जाणीव श्वासाची. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझ्या पोटाची होणारी हालचाल त्याकडे माझं लक्ष आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे. श्वास सोडताना ते हळूहळू जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या मनातील विचारांची गती कमी कमी आणि संथ झालेली आहे. माझं मन पूर्णपणे जरी निर्विचार झालं नसलं तरीही विचारांची गती मात्र नक्कीच कमी झालेली आहे.
माझ्या श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालेली आहे आणि विचारांची गती कमी झालेली आहे. श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली प्राणशक्ती नकारात्मकता मी सोडून देत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली सकारात्मकता प्राणशक्ती एक ऊर्जा माझ्यात भरून घेत आहे आणि श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता माझ्या सगळ्या काळच्या चिंता व्याधी मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी व्याधी विरहित औषध विरहित राहण्यासाठी उचित अशी साधना मी नियमित करणार आहे. प्रचंड इच्छाशक्ती आत्मविश्वास प्राप्त झालेली मनस्थिती संपूर्ण आपल्या आजूबाजूला एक आनंदाचं एक पवित्र असं वातावरण आहे. दिवाळीचा सण आहे. एक आनंदमय एक सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला आपल्या घरामध्ये भरलेली आहे आणि त्यातच आपण ही उचित अशी साधना आपण करत आहोत. त्यामुळे आपल्या मनाची स्थिती ही खूप आनंददायी खूप सकारात्मक झालेली आहे. म्हणून आपल्या आई वडिलांचं गुरुचरणांचं स्मरण आपल्या आद्य देवतेचं स्मरण त्यांना वंदन त्यांचे आशीर्वाद आणि शवासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आहेत. एक हलकासा खेच आणि आळस द्यायचा आहे. सावकाश डाव्या कुशीला वळायचं. एक हात डोक्याखाली असेल एक हात आपल्या शरीरावर असेल आणि उजव्या हाताच्या आधाराने अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं. कुठलाही झटका न देता अगदी सावकाश. शांतीपाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे अलगद मिटलेले. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेचा पुढे झुकायचं. जोडलेले हात कपाळी जमिनीवर. आजची साधना बरोबर समर्पित केली आहे. श्वास घेत कमरेतनं सरळ होऊ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमस्तक नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. खूप खूप धन्यवाद. दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. उद्या आहे आपला वर्ग. सुट्टी कधी असेल तर ते ग्रुप वरती सर टाक. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही सगळे दोघी जणी जॉईन झालात त्याच्याबद्दल. हरी गुड नाईट. मीटिंग एंड करते.